बालमभाई यांच्या माध्यमातून प्रणित पार्टी यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. थँक्यू रोशनजी सत्य सरांचा आपण आवाज ऐकला. आमचे गुरुवर्य मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाहतोय. अनिल मात्या सोबतीला असे मनीष धुमाल पहिल्या षटक घेऊन असताना प्रसादला पाहू. चला पंच आपण जायचं. नीरज पांडे दोन्ही संघ एकाच गावातील पाहिले. मैत्रीपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकांचा सामना. गोलंदाजी मार्कवरती प्रसादला पाहतो. मिड विकेट आणि लॉंग लेग ठेवून झाले या मॅच मध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघांना देवल लाख लाख शुभेच्छा. प्रसादचा पहिला चेंडू फेस केला. अनिल पहिला चेंडू प्रसाद वरती हल्ला चढत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अनिलच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार. फलकवरती धावा 4. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 5 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्ह्यूरसना चेंज पाहायला मिळत आहेत. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळतोय थर्डमॅनला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती प्रसादला पाहतोय. सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हरला अनिल मात्रेच्या बॅट मधून. या मॅच मधील हा येतोय दुसरा चौकार. शिल्लक असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. चला आमने संघ आपण आले असेल तर आपल्या आल्याची नोंद करून घ्या. पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील केली जाते होती परंतु पंच या अपील पासून कोणतेही सहमत नाहीये त्यामुळेच ही अपील फेटाळली. डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी चेंडू बॉडीवरती आदलत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळते आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतो आता प्रसादला पाहतोय तिसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्गवरती. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. अजून एक षटकार पाहायला मिळतोय या मॅच मध्ये अनिलच्या बॅट मधून.
15 या आकड्यावरती अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या षटकामध्ये. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॉडीवरती आदलत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. धाव संख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा प्रसाद. आता स्ट्राईक एंडला मनीष असेल. मनीषनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 धाव धावफलकावरती. चला आमने संघाचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी पाहिली त्यांच्या माध्यमातून. भिवंडी परिसरात खेळत असताना या विभागामध्ये चांगली कामगिरी केली आतापर्यंत. जाऊया मैदानच्या दिशेने. आता गोलंदाजी मार्क होती योगेशला पाहतोय कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या. नावाला साजेशी कामगिरी करायला लागली मैदानच्या आतमध्ये. बिग बॅटल आता रंगणार आहे, यात काही शंका नाही. रुपेश बोरीत सामन्याला देखील एन्जॉय करत असताना डगआउट मधून पुन्हा एकदा काय घडतं मैदानच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. जर योगेशने विकेट हॅट्रिक प्रस्तावित केली, दीपक आणि लल्लूच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. निधा चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. पंचांचा इशारा, न चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दमदार षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. यापुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले नीट आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. महेंद्र जगताप यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी येते योगेशला. जर अनिल मात्रेचा विकेट कॅरी केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु या चेंडूवरती बाद होणार नाही कारण की फ्री हिटचा चेंडू असेल. योगेश बोरनं विकेट घेतला अनिल मात्रेचं, तर प्रदीप भोईर 200 रुपयाचा कॅश प्राइज. पारितोषिकांचा वर्ष होते या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा योगेशचा भव्य स्वागत केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक येतो या मॅच मधील अनिल मात्रेच्या बॅट मधून दमदार षटकार. पुढे सरकत असताना 29 धावा धावफलकावरती महागडी गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बऱ्याच कालाव्यामध्ये कल्पेश भोईर पोहोचल्यात, परंतु झेल होतोय ड्रॉप. चांगला प्रयत्न केला होता, तत्पूर्वी धावा पाहायला मिळतात मैदानच्या आतमध्ये आपल्याला. 3 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकत असताना 32 या आकड्यावरती. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल दुसऱ्या षटकामध्ये.
स्ट्रायकला मनीष पुन्हा एकदा काय करतं मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस चेंडूला फुल टॉल वसूल करत असताना समालोचन कक्षामध्ये षटकार पाहायला मिळतं मनीष धुमालच्या बॅट मधून. वरती आक्रमक खेळी पाहायला मिळते अनिल आणि मनीषच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु आता जेलची संधी विकेट प्राप्त होते. मनीष धुमालला परतावं लागेल या मॅच मध्ये. पहिला धक्का लागत असताना आई गावदेवी वरप संघाला मनीषच्या स्वरूपात. पवेलियनचा रास्ता दाखवला षटकारचा प्रत्युत्तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती. 38 धावा धावफलकातील शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. आपण पाहतोय जय मसोबा चषक वरप 2026 स्पर्धेचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसामधील क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. जो संघ एखादा जिंकल टॉप 4 मध्ये प्रवेश करेल आणि आमने संघाची थेट 2 हात करेल. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये मिस्टर 360 आबा करण्याला पाहतोय आपण. आल्या फटका पाहायला मिळतो दमदार चेंडूला फेकून दिलोय. षटकार पाहायला मिळतो आबा करण्याच्या बॅट मधून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 44 धावा. चौवेचाळीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज प्रणितला पाहतोय. कमबॅक करावं लागेल प्रणितला. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली आतापर्यंत. 28 धावांचा षटक हाताळला योगेश भोईरनं. पहिल्या षटकामध्ये प्रसादने 16 धावा खर्च केल्या होत्या. हा बोल. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू वेगावरती स्वार होत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळते. प्रणितनं विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर बालंबा यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पारितोषिकांचा वर्षा भरपूर झाला या मॅच मध्ये परंतु आपल्याला पाहायला मिळते धावा देखील भरपूर येतात मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा प्रणित गोलंदाजी मार्कवरती सामना करे. अनिल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका पासलाय. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी केले. आता परतावं लागेल अनिल मातेला. अजून एक धक्का लागत असताना अनिलच्या स्वरूपात. एन्जॉय करत असताना अभिषेक यादव यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गणेश वासम तन्मय भोईर किसन देखील सामन्याला एन्जॉय करतात आपल्याला पाहायला मिळतात. वळूया सामन्याच्या दिशेने. प्रणितला देखील सफलता मिळतीये शेवटच्या षटकामध्ये. स्ट्रायकला बॅटर निनाद धुमाल. चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. बॅट चिकाडा लागत असताना अजून एक धक्का लागतो गावदेवी वरप संघाला. निनाद धुमालच्या बॅट मधून. निनाद धुमालला परतावं लागते.
झेलच्या स्वरूपात बाद निनाद धुमाला आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी केली प्रणित पहाटने शेवटच्या षटकामध्ये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जर विकेट हॅट्रिक प्रस्तावित केली तर बालंबा यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा काय घडतं मैदानच्या आतमध्ये लॉंग लेगच्या दिशेने फटका पाहायला मिळते. चेंडूवरती येते योगेश उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन बसली आहे 45 आकड्यावरती. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम चालू आहे षटकामध्ये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अजून एक धक्का लागत असताना आबाच्या स्वरूपात गावदेवी वरप संघाला. पंचेचाळीस धावा धाव फलकावरती. धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. धावा येत नाही शेवटच्या षटकामध्ये. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये नयनला पाहतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. रेस लागली चेंडू आणि दोन धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल आणि 3 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 धावेच्या मदतीनं 48 धावा धाव फलकावरती. 49 धावांचं लक्ष मॅच मध्ये आरबीएल वरप या संघासमोर. सचिन धन यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्पर्धेच्या वतीनं. आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय मसोबा चषक वरप 2026 मध्ये. सलामीची जोडी पाहतो बॅटर आरबीएल वरप संघाची. राजभोजच्या सोबतीला असे प्रशांत रेड्डी.
एकोणपन्नासचा लक्ष मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुवर्ण संधी दोन्ही बॅटरसाठी. 500 रुपयाचा कॅश प्राइज लगातार 2 षटकार आले तर राज किंवा प्रशांतच्या बॅट मधून पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. चौकारानं आगास केलं. क्षेत्ररक्षणामध्ये आता कुठेतरी व्यूहरचना चेंज पाहायला मिळते. पुन्हा एकदा कृष्णा गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा लेफ्ट हिट पाहायला मिळतोय. चेंडू जातो बॉन्ड लाईनच्या बाहेर. लॉंगॉनच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय. कृष्णावरती हल्ला करत असताना पहिल्या षटकामध्ये पाहतो प्रशांतला. प्रशांतसाठी सुवर्ण संधी येते. किसन यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार लागले. 2000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु फटका फसलाय आता आणि जेल टिपलीये. प्रशांतला मैदान सोडायला लागेल. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये कृष्णाला पाहतोय. प्रशांत बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा धक्का लागत असताना आरबीएल वरप संघाला प्रशांत रेड्डीच्या स्वरूपात 10 धावांचं योगदान देत असताना आपल्या संघासाठी न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये योगेश भोईरला पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही बॅटरला राजभोर त्या सोबतील असे योगेश भोईरला पाहतोय आपण. पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या आम्हाला ट्रॉफीज लावल्या. जगन नाना पाटील अध्यक्ष केडीएमसी क्रिकेट असोसिएशनचे. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश भोईरला पाहतोय. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. गोळीच्या वेगाने फरार. हा येतोय चौकार. जाऊन बसली धाव फलकावरती. 14 या आकड्यावरती. जशात तसं प्रत्युत्तर चालू मैदानच्या आतमध्ये. पेरुबाई देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात जल्लोषामध्ये. चौदा चेंडू शिल्लक. 35 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्लॉ स्वीक करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आता कमबॅक करते. कृष्णाला पाहतोय शेवटच्या चेंडूवरती. अजून 1 चेंडू शिल्लक.
पुन्हा एकदा कृष्णा, पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. गिली गिली लंबा, कुशवर लंबा, गेंद गाय लंबा, चेरन. सामना अद्याप बालेन स्थिती पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 29 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला राजभोर पाहायला मिळतोय. राजने अद्याप एकही चेंडू फेस केला नाही या इनिंग मध्ये. गोलंदाजी मार्क वरती मंदार. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो, परंतु झेलची संधी असेल, परंतु काय घडते, सेफ लँडिंग पाहायला मिळते. झेल पाहायला मिळाला असता, आबा गारंटे केली चूक. सेफ लँडिंग पाहायला मिळते. चला आपण चेक करू. बघा 5 धाव वाचले आपल्या संघासाठी मनीषनं. हा झेल कॅरी झाला असता, चांगला प्रयत्न होता. सर्वांना वाटलं असेल का षटकार जाईल, परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग आपल्याला मनीष धुमालची पाहिली बाउंड्री लाईन वरती. आता स्टॅकेटला बॅटर योगेश भोईरला पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्राचे उपस्थित किरण उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन धावा येत आहेत मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली दाफलकावरती. 23 धावा दाफलकावरती. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज या मॅच मध्ये. दादा चेंडू होता ब्लॉक हॉल मध्ये, खेळून काढले हलक्या हाताने लॉंगाच्या दिशेने. शतकचे उपस्थित आहेत, नकार देतात योगेश भोईर. एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. चला पाणी घेऊन जायचं मैदानच्या आतमध्ये त्वरित. चला प्रशांत आपण पाणी घेऊन जा.
9 चेंडू शिल्लक, धावांची गरज झाली मॅच मध्ये 25. हाफ ट्रॅकर चेंडू होता त्याला सोडून देत आहेत. वाईट चेंडू पाहायला मिळते, अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा लाफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु जेलची संधी, एलिव्हेशन नाहीये. आता जेल बाद राजभोरला पडताव लागतंय. या मॅच मध्ये अजून एक धक्का लागत असताना आरबी इलेव्हन वरप संघाला. जर प्रणितने 3 षटकार लागले तर बालमभाई यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. जेवढ्या वेळेला कॅश प्राइज तेवढ्या वेळेला उलटच झाले सर्व या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर प्रणितला पाहतोय, गोंदाची मार्क होती मंदारला पाहतोय आपण. पुन्हा एकदा लेफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. चला टॉस साठी आपण रेडी राहायचं. आमने संघ देखील उपस्थित आहे. पुन्हा एकदा मंदार गोलंदाजी मार्क वरती. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. सात चेंडूचा खेळ शिल्लक आणि 23 धावांची गरज या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये आणला आरबी इलेव्हन वरप संघाला, तर एखादा निर्धाव चेंडू मॅच मध्ये आणला गावदेव वरप संघाला. पुन्हा एकदा मंदार गोलंदाजी मार्क वरती. सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो ब्लॉक हॉल मध्ये. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आतिश उचलतील फेकतील ऑन द स्टंप पैकी पाहायला मिळते आपल्याला. बघा क्रॅम्प आलाय, दुखापत होतीये. चला पाणी घेऊन जायचं मैदानच्या आतमध्ये. चला पाणी घेऊन जायचंय त्वरित मैदानच्या आतमध्ये. दुखापत होते योगेश भोरला.
6 चेंडू आणि 22 धावांची गरज असलेल्या मॅच मध्ये आतापर्यंत 27 धावा बनल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. स्ट्राइक एंडला बॅटर प्रणित पार्टे. पुन्हा एकदा निनाद गोलंदाजी मार्गवरती. सुरेख असा फटका पाहायला मिळतो परंतु प्रोटेक्शन उपस्थित. फलंदाज बाद होईल. प्रणित पार्टेला माघारी परतावं लागते या मॅच मध्ये. अजून एक धक्का लागत असताना आरबी इलेव्हन वरप संघाला प्रणितच्या स्वरूपात. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये कल्पेश भोईरला पाहतोय. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज या मॅच मध्ये. गणेश शेठ बनकरी साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. साहेब आपण यायचे व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं. पुन्हा एकदा निनाद गोलंदाजी मार्गवरती. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू कोणताही उपस्थित नाहीये. चौकार पाहायला मिळतोय कल्पेश भोईरच्या बॅट मधून. दरम्यान गणेश शेठ बनकरी साहेबांचं आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जय मसोबा चषक वरप 2026 मध्ये आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. आई गावदेव वरप त्यांना फाईट करताना आरबी इलेव्हन वरप काय करते या त्यांच्या आतमध्ये. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आता कल्पेशला. मैदान सोडावं लागेल या मॅच मध्ये. अजून एक धक्का लागतो रनआउटच्या स्वरूपात. सलगचे 2 षटकार जर लगवले योगेश भोईरनं तर गणेश शेठ बनकरी साहेबांकडून 2100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुन्हा एकदा निनाद गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धा चेंडू पाहायला मिळतोय. आता वर्चस्व निर्माण केले या सामन्यामध्ये गावदेव वरप संघानं. आता औपचारिकता शिल्ली आहे. दोन चेंडू आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करता. बॅट ड्रिल करून दाखवतायत. वाईट चेंडू येते अतिरिक्त धाव. दोन चेंडू आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा काय करता मैदानाच्या आतमध्ये. नो चेंडू पाहायला मिळतोय. सामना अद्यापही बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अजून एक जर षटकार मारला या षटकारासाठी गणेश शेठ बनकरी साहेबांकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. चला बॉल द्यायचे मैदानाच्या आतमध्ये.
2 चेंडू आणि 10 धावांची गरज. काय घडले या मॅच मध्ये आता पाहायला मिळतोय, ट्विस्ट निर्माण होतोय. या पुढीलचा चेंडू असेल फ्री हिट. जे कोणी प्रेक्षक आता बसले होते ते सर्व उभे आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक षटकार लागला होता. 2100 रुपयाचा कॅश प्राइज. पारितोषिकांचा वर्ष भरपूर झाले या मॅच मध्ये आर्बिलियन वरप संघासाठी. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं. फटका आहे दमदार. धावा मिळतील 4. आता एक चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि 6 धावांसाठी प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या या सामन्यासाठी आपण पाहतोय. एक चेंडू 6 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने पटका पाहायला मिळतो दमदार. चेंडूला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश भोईरची बॅटिंग पाहायला मिळते दमदार या मॅच मध्ये. सामना कुठे होता आणि कोणत्या बाजूने आलाय. हारलेला सामना जिंकून दिलाय योगेश भोईर. हार्ड लक अँड टफ लक गावदेवी वरप संघ. गणेश शेठ बनकरी साहेबांच्याकडून या 6 साठी टोटल 1000 रुपयांचा कॅश प्राइज. चला टॉस साठी तोरी द्यायचे प्रसाद आपण. योगेश भोईरला आपण देतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून. मॅच जिंकून दिली आपल्या संघासाठी. मॅच विनिंग बॅटिंग पाहायला मिळते.